ऑन पंचांचा कॉल इथे येतोय. सेमीफायनलचा पहिला सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अमर यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या शताने चेंडूला सलामी दिली गेली. 1 धावेने होईल. पहा बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. एक मौका दिला गेला दुसऱ्या धावाचा, ते दुसरी धाव इथे त्वरित परिपूर्ण केली जाते. या 2 धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केलं जाते. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. एक बाजूला जतीन पाटील तर एक बाजूला सुशांत आंबात, तर एक बाजूला गोलंदाजी टाकवर सज्ज मिस्टर अमर आंबात आपण पाहतोय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन सुरेखपणे पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळेल का? इथे पहा फुलटॉसच्या चेंडूला दिल्या गेल्या दिशा. इथे पहा मिड विकेटच्या डोक्यावरून या दुसऱ्या चेंडूवर फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पुढे. असं म्हणता येईल अभी तो चौका देखा है, चक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. काय दर्जेदार बॅटिंग करतोय. यस 4 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. तब्बल 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. असं सेमीफायनलचा पहिला सामना आपल्या भेटीचे आहे. तर सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग, महिला मंडळ या संपूर्ण सर्वांचं या आझाद मैदानावरती इथे उपस्थित आहे. तुमचं सर्वांचं वेलकम करतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. इथे पहा हलक्याच्या खेळणे गेले तर एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेला पाहायला मिळतोय. 1 धावेने होईल स्ट्राईक रोटेट. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे मागच्या चेंडूवर मोठा फटका खेचला गेला तर या चेंडूवर सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. तब्बल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन दी बोर्ड. काय दर्जेदार बॅटिंग, काय दर्जेदार सुरुवात पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. एकत्रित स्ट्राईक मार्कवरती डावखुरे फलंदाज आपण पाहतोय मिस्टर सुशांत आंबात. धावसंख्या 7 या आकड्यावरती. चेंडू चालत एकत्रित 3. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धावी. त्या पहा समोरच्या दिशेला उडाला जातोय. एक ऑफ डाऊनचा फटका चेंडू खाली, कारण यास झेल नक्कीच सोडणार नाही. बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आझाद मुंडवाई संघाचा एक उत्तम दर्जाचा खेळाडू. झेल इथे केला परिपूर्ण. एक मोठा झटका लागला जातोय. सुशांत परतला जाईल बॅक टू द डक आउट. चला फलंदाज धावत जायचं राहुल. आपण अजून एक दुसऱ्या सेमीफायनलचा सामना सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर फायनलचा सामना सुद्धा खेळवावा लागेल. त्यानुसार षटक कमी करायची नसतील तर नक्कीच तुम्हाला घाई करावी लागेल. फिल्डर मैदानामध्ये सज्ज झाला गेला आहे. नवीन फलंदाज राहुल पराड आपण पाहतोय. साई संघर्षक संघाचं कप्तान. छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, हे असं दर्जेदार बॅटिंग आहे. चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी करतो. परंतु इथे पाहू सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवला जाईल. कारण की याच संध्याकाळच्या सत्रामध्ये तो सतत प्रॅक्टिसला या मैदानावरती येत असतो. इथे पहा पहिला चेंडू थोडा कमी गतीचा आखला जातोय. अमर यांच्या माध्यमातून चेंडू सरळ निघून जातोय अक्षरच्या हातामध्ये. डॉट पद्धतीचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 या आकड्यावरती रोखून ठेवली गेले. ते चेंडू झाले एकत्रित 5. अजून उर्वरित शेवटचा एक चेंडू शिल्लक या पॉवर प्लेचा. ते पाहता सफल झालंय. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक फिल्डर पोहोचले गेलेत. असं डेफिनेटली एकदा परिपूर्ण केली जाईल. होईल षटकाची समाप्ती. या एक षटकामागे धावसंख्या रंगली जाते तब्बल 8 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. कमॉन डीजे. वाटेवर खेळत होती. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर कल्पेश आंबत आपण पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, मॅन फ्रॉम आंबटपाडा आपण पाहतोय. उत्तम दर्जाची गोलंदाजी, फलंदाजी, सिंगल डबलचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहतो विराट 11 संघाकडनं. चला फील्ड लवकरात लवकर सजवा. यस फील्ड सजली गेली आहे. गोलंदाज सज्ज, समोर फलंदाज सज्ज. एक बाजूला राहुल पराड तर एक बाजूला जतीन पाटील अशी जोडे आपण पाहतोय. ज्याप्रमाणे वन डाऊनच्या दिशेला उतरले गेले मैदानामध्ये मिस्टर राहुल. आतापर्यंत 2 चेंडू खेळले गेले. या 2 चेंडू मागे फक्त एक धाव ज्यांनी जमावली गेली. पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कवरती सज्ज. इथे पहा स्विचिटचा फटका गॅप मधून निघून जाईल का? परंतु काय कमालीचा एफर्ट मिस्टर अशोक पराड आपण तिथे पाहतोय. उत्तम दर्जाची डाय लगावली गेली. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्या जरूर, परंतु 2 धावा इथे परिपूर्ण सुद्धा केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरचवली जाईल. थेट जाऊन पोहोचते या
दुहेरी आकड्यामध्ये तब्बल 10 या आकड्यावरती 10 रन्स ऑन दी बोर्ड. काय कमालीची दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या 2 इथे पुढे सरसावली गेली, 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. मिस्टर कल्पेश आंबत पाहतोय एकत्रित दुसरं षटक. शपल झाले, शपलवून करण्याचा प्रयत्न, इथे पहा चूक झाली गेली, चुकीला माफी नाही म्हणून म्हटलं जातं ना, त्यापूर्वी ही चोरटी धाव इथे घेतली जाते. धावा जमवायच्या कसा, धावा बनवायच्या कशा इथे शिकलं पाहिजे. एक धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती, 11 रन्स ऑन दी बोर्ड. एक विकेट इथे पाहायला मिळाला, परंतु धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली गेली. कल्पेश आपण पाहतोय ज्याप्रमाणे आतापर्यंत एक मौका देत नाहीये फलंदाजाला. खोलवा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, इथे पहा गली रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल, परंतु एकच धाव इथे खर्च करतील. असं उत्तम दर्जाची गोलंदाजी म्हटलं जातं ना, गोलंदाजाला फिल्डरची साथ असणं खूप गरजेचं आहे. ती साथ इथे वारंवार मिळते. अशाच प्रकारची साथ असली गेली तर नक्कीच तुम्ही या फायनलच्या ट्रॉफी पर्यंत जरूर पोहोचू शकतात. असं मेहनत करावी लागेल, जिद्द, मेहनत, चिकाटी हे तिन्ही शब्द तुम्हाला एकत्र आणून या सामन्यात जोर दाखवावा लागेल. इथे पहा काय कमालीचा स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. शतरक्षक सजला गेला. मिस्टर अमर आंबा चेंडूच्या मागे येत आहेत, परंतु बघता बघता इथे पहा चेंडू गॅदर झाला असता, एक धोका निर्माण झाला असता फलंदाजाला, परंतु नशिबाची साथ एक बाजूने जरूर आहे. इथे पाहतो 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल तब्बल 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला एक चांगल्या सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही टफ संघ पाहतोय, ज्याप्रमाणे टॉप रँकिंगला दोन्ही संघ आपण पाहिले गेले, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, स्विचचा फटका, झेलची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एक धाव परिपूर्ण केली जाते. धाव संख्या पुन्हा एकदा एकने पुढे सरसावली जाईल, थेट जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. काय दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. एक उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजी म्हणा, बॅटिंग म्हणा, काय दर्जेदार खेळ आहे. भन्नाट मोठंसं मैदान, आझाद मैदान आपण पाहतोय. या आझाद मैदानावरती सेमीफायनलचा पहिला सामना, आजचा मेगा फायनलचा दिवस. इथे पहा स्विच कार्पेट लगत चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या दिशेला, माफ कर कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू निघून जातोय. दन 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 करीत येतोय चौकार कमांडीचे. असं 2 षटकांमध्ये धावसंख्या रंगली जाते तब्बल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. एक चांगली धावसंख्या म्हणायला हरकत नाहीये. 19 धावा. एक बाजूला राहुल पराड, एक बाजूला जतीन पाटील अशी जोडी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामागे सुशांतांना परतावं लागलं गेलं, परंतु इथे पहा सिंगल डबलच्या सरणी ज्या धावसंख्या जमावल्या गेल्या, म्हटलं जातं ना थेंबे थेंबे तळे साचे, तसंच प्रकारचं एकेरी दुहेरी धावेने ही धावसंख्या पुढे सरसवण्याचं काम या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशोक पराड नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभव उभा राहिला गेला आहे. इथे पहा हलकासा चेंडू आतमध्ये येतो या, आणि इथे पाहतो या असं कुठला फलंदाज बाद होईल हे बघणं खूप गरजेचं आहे. यस थर्ड अंपायरकडे जातील. प्लीज हर्षद आपण यस चेक करायचं आहे. थर्ड अंपायरकडे येऊ पाठवलं जातोय या पंचांच्या माध्यमातून. कुठला संघ, कुठला फलंदाज क्रॉस झालाय हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे.
यस जतीन पाटील आउट होतोय. इथे थोडे क्रॉस होता होता राहिले गेले. मोठा झटका लागला जाईल साई संघर्षक संघाला. एक घातक फलंदाज ज्यामुळे थोडं मिस कॉलिंग झालं गेलं. एक चांगली पार्टनरशिप होती, चांगली साझेदारी सहज मैदानामध्ये पाहायला मिळत होती, परंतु कुठे ना कुठे एक खराब निर्णय आणि या निर्णयाचा खामियाजा भुगतावा लागला तो म्हणजे साई संघर्षक या संघाला. मोठा झटका, मोठा हादरा लागतोय. मोठा आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर परतला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल मास्टर जतीन तांबडे. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय या मस्तर अशोक पराड काय दर्जेदार गोलंदाजी केली गेली. असं हार्ड जरूर असेल, परंतु सेमीफायनलचा सामना आहे. कुठलाही संघ शांत बसणार नाहीये. तितकीच मेहनत, तितकीच जिद्द, तितकीच चिकाटी हे तिन्ही शब्दांच्या मातेवर आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजूला अशोक पराड आपल्याला पाहायला मिळतं, अनुभव उभा राहिला गेलाय, परंतु समोरे राहुल ज्या संघाचे कप्तान आहेत. कुठून इथे संघ संकटात सापडला जातोय, परंतु इथून सावरण्याचं काम हे त्यांच्या हातामध्ये आहे. परंतु समोर एक डावखरा फलंदाज मैदानामध्ये दाखल मिस्टर जतीन तांबडे आपण पाहतोय. एक स्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आझाद मुंडवे संघाचा उत्तम दर्जाचा खेळाडू आपण पाहतोय. असं फील्ड सजली गेली आहे. चला पेस घाई करायची आहे, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. गोलंदाज सज्ज, फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे पहा खोलवा टप्प्याचा चेंडू बराच काळ हवे. झेलची संधी, झेल होईल काय? पहिला अटेम्प्ट सुटला गेला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यस डेफिनेटली झेल इज टेकन. इथे पाहतोय फलंदाज राहुल परतला जाईल बॅक टू द डगआउट. देवक डीजेला संधी. ऐकत रहा, पाहत रहा मुंबई प्रीमियर लीग 2026. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले गेले. एक धावचीच्या स्वरूपात झाला तरी का झेलच्या स्वरूपात स्वतः कर्णधार परतलं जाईल बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय एकंदरीत धावसंख्या रोखली जाते तब्बल 19 आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे, कारण की देतोष ज्या चालू झाल्यात ना, इथून तुम्हाला कुठून ना कुठून जास्तीत जास्त धावे बनवण्याची खूप गरज असेल. इथे धावेची गती तुम्हाला वाढवावी लागेल, परंतु त्यासाठी एक चांगल्या पार्टनरशिपची गरज जरूर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपण पाहतोय मिस्टर अशोक पराड. एक अनुभव मैदानामध्ये आपण सतत पाहत आहोत. क्षेत्ररक्षक सज्जला गेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी टॅकवर सज्ज मिस्टर अशोक पराड आपण पाहतोय. इथे पहा खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. असं दर्जेदार बोटांची जादू पाहायला मिळाली. थोडा ऑफब्रेकचा मारा ज्याप्रमाणे हलक्याशा गतीने हाताळला जातोय, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. असं लाईव्ह स्ट्रीम मधून आपण पाहू शकता. तर व्ही नेटवर्क्स आपण पाहतोय. दर्जेदार HD क्वालिटी, HD प्लस क्वालिटीच्या माध्यमातून आपण यूट्यूबवर सुद्धा आनंद घेतोय. तर यूट्यूबचे सर्व प्रेक्षक वर्गाचं सुद्धा मी सर्वांचं वेलकम करतोय. इथे पाहतोय आपण सेमीफायनलचा पहिला सामना. एक बाजूला साई संघर्षक तर एक बाजूला विराट 11 या संघ. इथे पहा समोर थोडीशी मिसफील्ड झाली गेली. पंचांचा इशारा, 4 धावेने शिरा येतो. एक दर्जेदार स्ट्रोक कमांडीचे. प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. संदेश तुमाडे साहेब तुमचं वेलकम असेल, प्लीज आपण या. वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलं गेलं आणि या मॅचसाठी सपोर्ट केला गेला, तुमचं खूप खूप आभार. तर प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. इथे जाऊ मैदानामध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला सलामी दिली गेली. म्हटलं जातं ना, अच्छे गेंदों का करो सन्मान, बुरे गेंदों का करो अपमान. तशाच प्रकारचा उत्तम दर्जाचा सन्मान पाहायला मिळाला. धावसंख्या थेट जाऊन पोहोचली जाते तब्बल 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. एकत्रित तिसरा षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील चेंडू म्हणजे झाले गेले ते म्हणजे 5 आणि शेवटचा उर्वरित चेंडू पाहायला मिळेल. ज्या प्रकारे देतोवर चालू झाल्या गेल्या त्यानुसार तुम्हाला फटकेबाजी इथून गेअर चेंज करावा लागेल दोन्ही फलंदाजाला, कारण की सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये तुम्ही हरले गेले तर लगेच कुठे ना कुठे याचं दुःख तुम्हाला जरूर होईल. परंतु कुठला ना कुठला एक संघ जरूर हारणार तर आहे. हार जीत आहे.
त्यासाठी तुम्हाला जिद्द मेहनत चिकाटी हे करणं खूप गरजेचं आहे. जतीन तांबडे आपण पाहतोय डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक मार्क वरती सज्ज झालाय. धावसंख्या रंगली जाते ती म्हणजे 24 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू. चला प्लीज आपण घाई करायची आहे. सतत फिल्डर संघ ज्याप्रमाणे आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे कारण की वेळेची दिरंगाई करू नका. वेळेसोबत आपल्याला चालावं लागेल. इथे पाहतो या शपल झाले पंचांकडे अपील केला जातोय. पंचांचा बोट वरती LBW लेग बिफोर द विकेट पाहायला मिळतोय. फलंदाज जतीन तांबडे हा परतला जाईल बॅक टू द डगआउट. एक मोठा झटका पुन्हा एकदा बॅकफुटला आणून ठेवलं जातंय साई संघर्षक या संघाला. कमॉन डीजे. पायाच्या मधोमध आखला जातोय. यॉर्करची सांगता गेली गेली. काय दर्जेदार चेंडू, काय दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 या आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीच्या मार्गावर डेथवर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांना आणलं जातंय मिस्टर करण करमोड आपण पाहतोय. असं बोटांची जादू नक्कीच आहे परंतु त्या सुद्धा भन्नाट वेग सुद्धा त्यांच्याकडे पाहायला मिळते. ते पहा गेला गेला चेंडूला पाठवलं जातंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरून सर्व फेकून दिलाय चेंडूला. षटकारांकडे 6 धावा. ते एकत्रित 30 या आकड्यावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळते. 30 धावा. एकंदरीत चौथं षटक मार्गस्थ ज्या प्रकारे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून करण यांना आणलं गेलं परंतु त्याच प्रकारचे हाणामारीचं षटक म्हणून फलंदाजीसाठी म्हटलं जातं ना तशाच प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे असं वाटलं की खेमातून सेट होऊन गेलेत. इथे पहा पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या डोक्यावर. इथे पाहतोय बघता बघता दुसरा मोठा फटका. काय दर्जेदार स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. येतोय चौकार. व्यवस्थित दर्जेदार बॅटिंग ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी यस संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन चालताना मिस्टर आकाश पाहतोय कारण की आपल्या संघाला गरज आहे कारण की आपण सेमी फायनलचा सामना खेळतोय. इथे पाहतोय पुन्हा एकदा भन्नाट वेगाने मारण्याचा प्रयत्न परंतु इथे चांगला कमबॅक केला जातोय. धावसंख्या पाहतोय तब्बल 34 या आकड्यावरती 34 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. पहिले जे 2 चेंडू पाहायला गेले तब्बल 10 धावा त्या 2 चेंडू मागे खर्च केला गेला. हा चेंडूवर थोडं शांत बसवलं जात आहे परंतु पाहतोय इथून कुठे ना कुठे दोन्ही बाजूनी गेअर चेंज केला जातो. इथे बाद झेलची संधी. झेल होईल का पूर्ण? याचा डेफिनेटली मोठा झटका. आकाश परतला जाईल बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
चला आदरणीय सन्मान श्री जयवंतजी धोडी साहेब प्लीज आपण यायचं आहे मंचावरती. इथे पाहतोय या दर्जेदार खेळ चालतोय. असं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल. थेट जाऊन पोहोचते म्हणजेच 35 या आकड्यावरती 35 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 35 धावा असं एक सन्मानजनक स्कोर कडे जाताना पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे आकाशाची एंड टायमावरती वेळेवरती तुफानी पारी पाहायला मिळते. परंतु इथे पाहतोय हलक्याशा खेळला जातोय. चेंडूला लॉफ केलं जाईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे पहा अमर येतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचं कॉल असेल काय परंतु नकार दिला जातोय यस कारण की चेंडू फिल्डरच्या हातामध्ये आहे. धावसंख्या 2 इथे पुढे सरसावली जाईल. एकत्रित पोचली जाते ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. या 4 षटकामागे 37 धावा आणि 38 धावेंचं टार्गेट. एकत्रित 24 चेंडू आणि 38 धावा. याचं पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम करतोय. आपण पाहतोय मुंबई प्रीमियर लीग 2026 पर्व 4. आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा बदल होईल. आपण नक्कीच ऐकूया कोथाडगावचा बुलंद आवाज सचिन भोईर सर. लाजबाब म्हणताय. लाजबाब असे प्रेक्षक बघा. प्रेक्षक वर्ग किती खुश आहेत. काय ही टुर्नामेंटचे आयोजन होते. काय मॅचेस होत आहेत. काय आगळं वेगळं होते. काय गाणं वाजतंय. सुरेख वाजतंय. सुरेख आयोजन नियोजन म्हणता येईल. बघायला गेलं तर आमचे मान्यवर सुद्धा इथे मंचावर स्थानपन्न आहेत. रमेशजी रॉय सुद्धा मॅचची मजा घेत असताना. जयवंतजी धोडी हे सुद्धा मॅचची मजा घेत असताना मंचावरनं खूपच सुरेख असं आयोजन नियोजन म्हणता येईल. त्यानंतर आमच्या महिला मंडळ सुद्धा एकदम जोरात टाळ्या वाजवतात. कुठला तरी चेंडू गेला चौकार की षटकार की लगेच टाळ्यांचा गडगडाट त्या महिला मंडळाकडून येतो. येस चला MRS फायटर वर्सेस नक्ष 11 संघाचे दोन्ही संघाचे संगणक आपणास विनंती आहे की नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर लगेच तुमचा सामना होईल. प्लीज वेळ दळवायचा नाही. लगेचच यायचं आहे. उपस्थित मान्यवर मान्यशीत रमेशजी रॉय यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. त्याला सेमीफायनलचा थरार रंगतोय. लाख जो जीतेगा वही सिकंदर. बघा प्रथम पारितोषिक आहे ते 10,001 रुपया रोख रक्कम व आकर्षक चषक गोल्डन ट्रॉफीज. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे. दुसरं बक्षीस आहे ते 7,001 रुपया रोख रक्कम व चमचमाती गोल्डन ट्रॉफीज आकर्षक चषक. त्यानंतर तिसरं आणि चौथं हे एकंदरीत 5,001 रुपया असं बक्षीस हे आपल्या मंडळास लाभलेलं आहे. 2026 हे चौथं पर्व. एकंदरीत 4थ्या वर्षी आपण प्रीमियर लीग खेळतोय. आपला ग्रामीण खेळाडू खेळतोय हे खूप बरं वाटतंय. आणि एक अशी आगळी वेगळी मजा आहे की त्यामध्ये एका पडातील एका संघामध्ये त्यांचा वडील असतो. त्यानंतर दुसऱ्या संघामध्ये त्याचा मुलगा असतो. एक वेगळी आगळी अशी काहीतरी वेगळं खेळ बघायला मिळतं. बॉलिंग ट्रेक वरती पहिला चेंडू वरती मोठा गडी गारज झाला असता. फर्स्ट स्लिप असती तर इथे पाहायला गेलं तर खराब थ्रो. कुठे ना कुठे राहुल मात्र नक्कीच विकेट किपरला थ्रो लागवत असताना पहिला चेंडू वरती मात्र काहीतरी वेगळं पाहायला भेटतोय. या MPL च्या माध्यमातून फुटबॉल प्रीमियर लीग 4थ्या पर्वामधील सुपर हिट आपल्याला पाहायला भेटतोय. हिट मॅचेस सुद्धा पाहायला भेटतोय आणि कडक हिट लागवला जातोय. खरोखरच इथे पाहायला गेलं तर कडक थ्रो पाहायला भेटतो. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती सिंगलला. विराट इलिबंद हा संघ मात्र प्रथमतः फलंदाजी पाहायला गेली तर साई संघर्षक हा संघ आपल्याला पाहायला भेटला होता.
राईट नंबरवर द विकेट. इथे पहा पुन्हा मात्र कट केला जातोय. पॉइंट मध्ये चेंडू निघून जाईल का? एक बाउन्स, दोन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये तिथपर्यंत नक्कीच जमिनीला अगदी गुदगुले करताना चेंडू पाहायला भेटतोय. तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल का? रनिंग Yes, सचिन, विकेट. सचिन, तुमचा वेळ घेतो मी. आमच्या गावचे पन्हाळ ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीयुत संजयजी कासट, प्लीज मंचावर यायचंय. तुमचं स्वागत आहे. यस सर, थँक्यू. तसेच त्यांचे मित्र मुंडवाली गावचे ग्रामस्थ प्रकाश सवरे, तुम्ही सुद्धा यायचंय प्लीज. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. की जर पहिला बॉलवरती मात्र कुठे ना कुठे पाहायला गेलं तर एक इथे पहा पुन्हा मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. सुरक्क गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटतोय. पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये चेंडू येताना आपल्याला पाहायला भेटे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते फक्त 3 चेंडू फेकून झाले. धावसंख्या होती फक्त 4. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती विचार केला तर 3 धावा आणि त्यानंतर पाहायला गेले तर निर्धाव चेंडू. पंकज सारखा फलंदाजाला थांबवलं या गोलंदाजाने. इथे सफल झालाय आणि गॅप मध्ये चेंडू जाईल का? वन्स बाय चौकार येतो पंकज नावाचा ब्रँडेड फटका. MPL चौकार. टीजे प्रेक्षकांची गर्दी या आझाद मैदानावरती. इथे पहा पुन्हा मात्र कमबॅक करून दाखवलाय. एक चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. धाव संख्या होती ती फक्त 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. पहिला चेंडू पाहायला गेला तर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडूवरती चौकार आणि 5वा चेंडू निर्धाव फेकला जातोय. कमालीचा गोलंदाज आहे हा जतीन पाटील. उपस्थित आमचे आदरणीय सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके प्रिय श्रीयुत रोहिदास राऊत सरांचं आगमन झालेलं आहे. प्लीज तुमचा अमूल्य वेळ आम्हाला देत आहे, त्यासाठी तुमचा मी आभार मानतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या होती ती 12 या आकड्यावरती. प्रथमतः मात्र फलंदाजी केली होती साई संघर्ष खास संघाने आणि धावा बनवल्या होत्या त्या म्हणजेच 38 धावा बनवल्या होत्या. तर पहिली सेमी फायनलची मॅच रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. अप्रतिम मात्र धुवेदार फलंदाजी करत असताना पंकज मंडल बॅक टू बॅक 2 चौकार लागवल्या गेले. तर पंकज मंडल मात्र वैयक्तिक 9 या धावावरती मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतो. बेस्ट बॅटर कसा असतो तो म्हणजे पंकज मंडल सारखा आपल्याला पाहायला भेटतोय. पद्धत मात्र पाहायला भेटेल. सुपर बॅटिंग करत असताना क्वालिटी दर्जेदार बॅटिंगची आपल्याला पाहायला भेटते. अप्रतिम मात्र फलंदाज. नवीन बॉलिंगला मात्र ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटेल. राईट अप ओव्हर द विकेट राहुल आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला कल्पेश, दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर राहुल. इथे ऑफसाइड ऑफ स्टंप. पहिल्या चेंडूवरती कुठे ना कुठे लेज लागत असताना सचिन उपस्थित माननीय माननीय रमेश रॉय यांच्या हस्ते नाणेफेक करून घ्यायचे. नक्स 11 वर्सेस MRS फायटर, त्यांना कॉइन द्यायचा आहे. तर नक्कीच टॉस बॉक्स कडे मात्र नक्कीच कॅमेरा वालायचा आहे. नक्कीच टॉस बॉक्स कडे कॅमेरा वालायचा आहे. कॅमेरामॅन खरोखर चांगला वर्क करत असताना व्ही नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. इथे पंच दर्शवत असताना हा चेंडू मात्र कुठे ना कुठे फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू असेल मात्र फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा हिट येईल का कल्पेशच्या बॅट मधून? इथे पाहायला गेलं तर सेकंड सेमीफायनलचा टॉस झालाय. इथे पाहायला गेलं तर नक्ष 11 मात्र विन झालेला आहे आणि खरोखर थोड्याच वेळात मात्र सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटेल. उडवला फ्री हिटचा चेंडू आहे. उंच जास्त, लांबी कमी. अजित येतोय तिथे तिथपर्यंत 1 धाव दुहेरी धावीचा प्रयत्न करत असताना आणि इथे पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटतोय. इथे मात्र वेगळ्या स्टाईल मध्ये गोट्या हंप्यारीची आठवण करून देत असताना नक्कीच आपल्याला संदीप धोडी पाहायला भेटतोय. अप्रतिम मात्र डान्सिंग हंप्यार म्हणून ओळखला जाणार येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा डान्स सर्वांनी पाहिला असेल.
एक जबरदस्त नक्कीच पंच आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या होती ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल सोडणार नाही फलंदाज. क्रॉस बॅटेड मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये प्रोडक्शन पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या होती ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. घातक फलंदाज ज्यांनी मागच्या षटकातील विचार केला तर 2 चौकार ठोकले. त्याचा पंकज मंडल स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल. त्याचा अगदी 27 मात्र चांगला गोलंदाज पाहायला भेटतो म्हणजे राहुल. एक नो बॉल फेकलाय. थोडासा दबाव आहे. धावसंख्या होती ती 16 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू पाहायला गेला तर 2, तिसरा चेंडू वरती 2 धावा. डान्शिंग डाऊन थांबणार नाही. आला होता 140 स्पीडनं चेंडू जाईल मात्र मैदानाच्या बाहेर 200 स्पीडनं. काय मात्र फलंदाजी करत असताना पंकज मंडल स्ट्राईक जबरदस्त मात्र फलंदाजाला मात्र जबरदस्त फलंदाजी करत असताना आणि नक्कीच जयेश धोडी यांच्याकडून नक्कीच 200 रुपयाचा पारितोषिक असेल ते म्हणजेच पंकजाला. धावसंख्या होती ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. कड़क फलंदाजी करत असताना आया था भी गाड़ी में जाएगा भी गाड़ी में, इसी तरह से कुछ बल्लेबाजी करते हुए आई थी गेंद 200 के स्पीड से गई 400 की स्पीड से मैदान के बाहर. शॉर्ट बॉल चांगला इथे चेंडू चांगला कमबॅक करून दाखवला. इथे सौताला सावरलंय. इथे सौताचे विकेटला वाचवलंय. ह्या चेंडूवरती कुठे ना कुठे थोडस मात्र मजबूर केलं फलंदाज पंकजला. आत्मविश्वासाने फलंदाजी करणारा. धावसंख्या होती ती फक्त 22 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. अजूनही मात्र नक्कीच विचार केला तर धावसंख्येचा चांगली अशी धावसंख्या पाहायला भेटते. 38 धावांचा टार्गेट आहे. इथे पुन्हा नक्कीच पंच आपल्याला सांगतील. हा चेंडू अगदी मात्र नक्कीच कुठे ना कुठे पाहायला गेलं तर लाईन वरून पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 22 बिनबाद 22. विराट 11 फलंदाजी करत असताना देऊया डीजेला संधी. डीजे नक्कीच 12 आणि नक्कीच गरज असेल ते म्हणजे 16 धाबींची गरज. 12 चेंडू 16 धाबींची गरज. एक धमाकेदार मॅच होईल का? राजेश सारखा गोलंदाज इथून मॅच खेचेल का? बॉलिंग ट्रॅक वरती असणारा साई संघर्ष या संघाकरिता आपल्याला पाहायला भेटतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश आपल्याला पाहायला भेटतोय. एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू राऊंड द विकेट शॉट इथे खेळायचा होता. चुकीचा शॉट सिलेक्शन करत असताना परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि तेच इथे आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला फलंदाजाला स्ट्राईक एंडला आणायचं होतं तो म्हणजे पंकज मंडल आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतो खरोखर मोठी मैदानं गाजवली या फलंदाजाने आणि या घरच्या मैदानावरती ज्याच्यावरती मात्र धडे गिरवले टेनिस क्रिकेटचे षटकार चौकारांची मात्र प्रॅक्टिस केली त्याच मैदानावरती 2 चौकार 1 षटकार खेळत असताना या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये उडवलाय. याही वेळेस उंच जास्त लांबी कमी येतोय चेंडू खाली फिल्डर आणि सुरक्षित मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल बॅक टू द डग आउटच्या दिशेला. आपण जाऊया मात्र डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. येणारे 10 चेंडू 15 रनाची गरज. एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. अप्रतिम दर्जेदार सुपर मॅच. पहिली सेमी फायनलचा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतोय. MPL च्या माध्यमातून मुडवाली प्रीमियर लीग 4थ्या पर्वामधील खरोखरच या 4थ्या पर्वामध्ये कोण होईल चॅम्पियन थोड्याच वेळात आपल्याला माहिती पडेल. चमचमाती ट्रॉफी गोल्डन ट्रॉफी कुणाच्या मात्र टीम मध्ये जाईल आणि सेलिब्रेशन होईल. आज नक्कीच महाशिवरात्र प्रणालीमध्ये यात्रा असेल आणि तो जो संघ जिंकेल तो मात्र यात्रेत नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे ब्लॉक होलचा चेंडू फाईन लेगला खेळलाय. इथे फिल्डर चुकी करतोय आणि चेंडू निघून जातोय. वन्स बाउंस चेंडू सीमा रेषा बाहेर. दोस्त को दिया धोका दुश्मन को दिया मौका. इथे तेच आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाजाला दिला मौका आणि गोलंदाजाला दिलाय धोका. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. येतोय हा चौकार. धावसंख्या होती ती म्हणजे 27 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकून झाले 3 चेंडू फेकून झालेत.
खूप चांगले नक्कीच पाहायला गेले तर फलंदाजी करण जसा मात्र मैदानामध्ये गेला तसा चौकार ठोकलाय, इरादे स्पष्ट केले की मी इथे थांबणार नाही, मी इथे जबरदस्त फलंदाजी करण, इथे सफल झालाय आणि फटका फसलाय. आणि इथे शेवटच्या क्षणाला पहिला तर नक्कीच कुठे ना कुठे पाहायला गेलं तर झेल सुटला होता, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये सुरेख झेल कॅरी केला जातोय. बॅक टू द डगआउटच्या दिशेला करण एक मोठा फटका खेळून डीजे. चला थोडीशी घाई करायची, मैदानामध्ये लवकर जायचं आहे. यानंतर एक सेमी फायनल आणि एक फायनल खेळायची आहे. चला फलंदाज थोडीशी घाई करायची. डीप बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार, या फलंदाजाला कोण विसरेल ज्याने मागच्या मॅच मध्ये काय कडक करकरीत एक नवीन चेंडूवरती षटकार ठोकला होता. लेफ्ट हँडर फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये जात असताना या सेमी फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही संघावरती प्रेशर पाहायला भेटतोय. दबाव आहे परंतु दबावाला साईडला ठेवेल, चांगली खेळी करेल तोच नक्कीच चॅम्पियन बनण्याची मात्र हकदार होईल. फायनलची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. अप्रतिम मॅच खरोखरच. कुठला संघ मात्र खेळेल, एका साईडला पाहायला गेलं तर विराज 11 हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. दुसरा विचार केला तर साई संघर्ष हा संघ पाहायला भेटेल. दोन दिग्गज संघामध्ये एक कडवी झुंज आपल्याला पाहायला भेटेल. MPLच्या माध्यमातून फुटबॉल प्रीमियर लीग म्हटल्यानंतर नक्कीच चांगले खेळाडूचा भरणा असणारा असा संघ. इथे मोठा फटका खेळायचा होता, कुठे ना कुठे थोडासा निर्धाव चेंडू फेकला असता. जतीननी जर चांगला चेंडूला कॅरी केलं असतं. इथे पाहायला गेलं तर धावसंख्या होती ती फक्त 28 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल, 10 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 10 ची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. याच्यावरती जर मोठा फटका आला तर इथून पाहायला गेलं तर बॅटिंग स्ट्रॉंग थोडीशी पाहायला भेटेल, पण हा चेंडू जर निर्धाव आला तर गोलंदाजी स्ट्रॉंग करावी लागेल. पाहूया दोन्ही संघ मात्र चुरशीची लढत पाहायला भेटते. एक जबरदस्त धुंदव युद्ध आपल्याला पाहायला भेटते. डान्सिंग डाऊन पुढे आलाय, सफल झालाय. इथे पाहायला गेलं तर लॉंग ऑनला चेंडू निघून जाईल का? एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न करत असताना धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या होईल ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 8 धावींची. 6 चेंडू 8 ची गरज. डीजे तर नक्की तुषार करमोडा यांनी जे षटकार ठोकला 501 रुपये मात्र दिला जाईल. खरोखरच अमोल करमोडा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. तुषारने पहिल्या चेंडूवरती षटकार तर ठोकला मागच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मागे धाव बनवायला लागतील, त्या म्हणजेच 8 धावींची गरज आहे. खरोखरच मोठी मॅच रंगताना पाहायला भेटे. MPL ची पहिली सेमी फायनल रंगताना. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतोय तो म्हणजेच जतीन तांबडे, युवा यंग टॅलेंट. दोन्ही साइडनी दोन्ही मॅच मध्ये खरोखरच पाहायला भेटतोय. उडवलाय फटका तर जबरदस्त सजवला 501 साठी. खरोखरच येतोय हा षटकार, बीट प्रहार आणि 501 रुपयाचं पारितोषिक. तुषार करमोडा, मी म्हटलं होतं हा फलंदाज खरोखरच कुठे ना कुठे पाहायला गेलं तर आक्रमकता दाखवत असताना अगदी 15 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र करमोडा यांच्याकडून 100 रुपयाचं रोख रक्कम इथे जमा झालाय. खरोखरच तुषार आपल्याला पाहायला भेटेल, युवा यंग टॅलेंटेड. रोहिदास राऊत सर एक मोठे व्यक्तिमत्व, 200 रुपयाचे पारितोषिक तुषार करमोडा यांच्याकडून नक्की दिलं जाईल. कुठे ना कुठे पाहायला गेलं तर तुषार सारखा फलंदाज एक सिंगल धाव ऍड केली जाते. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आझाद मुंडवाली या संघाकडून खेळताना हा फलंदाज नक्कीच पाहायला भेटेल. कारण कमी वयामध्ये या लीग मध्ये आपली छाप छोडताना, आपली नावाची दखल घेताना मात्र भाग पाडत असताना तुषार करमोडा नावाचा फलंदाज ब्रँडेड फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला भेटे. अगदी मात्र टायमिंगच्या जोरावरती फटकेबाजी पाहायला भेटे. तुषार करमोडा नक्कीच कुठे ना कुठे काय फलंदाजी करतोय. शेवटचा नक्कीच 1 धावीची गरज असेल. 4 चेंडू 1 ची गरज आहे. जतीन नक्कीच इथून कमाल करेल का? 4 चेंडू 1 धावीची गरज.
इथे कट केला जातोय पॉइंटच्या दिशेला चेंडू निघून जातोय आणि विराट 11 हा संघ फायनल मध्ये जाणारा आपल्याला पाहायला भेटतोय संघ कुठे ना कुठे नक्कीच चांगली फलंदाजी चला यायचं आहे मैदानाच्या बाहेर चला